कसं वाढवावं आहे ना. आपली ही सिरीजच आहे की एक्झामिनरला आपण कशा पद्धतीने इम्प्रेस करू शकतो. तर बघूया आज क्लॉज मध्ये जर आपल्याला इम्प्रेशन पाडायचं असेल तर कशा पद्धतीनं. कारण मी सांगितलं ना, क्लॉज असा एक टॉपिक आहे की ज्यामध्ये इम्प्रेशन कमी होतं. चला तर अशा काही टिप्स अँड ट्रिक्स सांगेल की ज्याच्यामुळे क्लॉज कधीच चुकणार नाही एक तर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इम्प्रेशन सुद्धा तुमचं चांगलंच राहणार आहे. आणि हो, सर्व व्हिडिओज तुम्ही खूप पाहत आहात, तुमच्या खूप कमेंट येत आहेत, त्यासाठी भरपूर विद्यार्थ्यांना आपले चॅनलवरचे व्हिडिओ आवडत आहेत पण ते भेटत नाहीयेत. सो त्यासाठी ग्रुपची एक लिंक देते आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे. प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्स मधून लिंकला क्लिक करा आणि आपला ग्रुप जॉईन करा, जेणेकरून की तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मला सगळं काही मटेरियल देता येईल, व्हिडिओ सुद्धा देता येतील. त्याचबरोबर आपल्या ज्या काही नोट्स असतील, हँड रिटन नोट्स असतील, तर त्या सुद्धा मी तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करेल. सो त्यासाठी नक्कीच आपला ग्रुप जॉईन करा. आता बघूया की क्लॉज कशा पद्धतीने आपण लिहिला पाहिजे, जेणेकरून की एक तर त्याचा मार्क आपल्याला पडला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इम्प्रेशन राहिलं पाहिजे. बघा आता अशा प्रकारचे काही अर्धे वाक्य येतात. बघा आता मी डिटेल क्लॉज घेणार नाही आहे, आपल्याला आपण मार्कांच्या दृष्टीने बघणार आहोत. सो अशा प्रकारचं तुम्हाला अर्ध वाक्य देतात. लँग्वेज स्टडी याचा मधला जो बी बीट आहे, त्या बी बीट मधला पहिला क्वेश्चन असतो हा. सो याच्यामध्ये तुम्हाला अर्ध वाक्य देतात आणि पुढचं अर्ध वाक्य हे आपल्याला कंप्लीट करायचं असतं. बऱ्याच विद्यार्थ्यांना ते कसं कंप्लीट करावं हेच आयडिया नसते. चला ती आयडिया सांगते तुम्हाला. तर बघा इथे काही तुम्हाला शब्द दिसतील. जेव्हा आपण क्लॉज करत असतो त्यावेळेस आपल्याला कुठला तरी एखादा कनेक्टिव्ह लागत असतो. कारण काय असतं, हे अगोदरचं एक वाक्य असतं, त्याच्यानंतर त्याच्या पुढचं अर्ध वाक्य म्हणजेच एक पूर्ण वाक्य असतं, जे आपल्याकडे एक वाक्य असतं आणि ते जोडण्यासाठी आपल्याला हे शब्द लागत असतात. आता कोणता शब्द आपण कुठे जोडला पाहिजे, जसं की बघा इथे आहे दिस इज द मॅन. आता दिस इज द मॅनच्या पुढे हू शब्द घेऊ, विच घेऊ, कोणता घेऊ. सो हे कन्फ्युजन होतं. तर त्यासाठी ट्रिक लक्षात घ्या. हू हा शब्द जो आहे तो आपण व्यक्तीसाठी वापरतो. ओके, व्यक्तीसाठी आपल्याला हू हा शब्द वापरायचा आहे. मी तुम्हाला खूप ठोकताळे सांगते आहे, मेन पॉइंट सांगते आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला हा क्वेश्चन सोडवता येईल. आता बघा दिस इज द मॅन. आता हा शेवटचा शब्द पाहायचा. ओके, शेवटचा शब्द पाहायचा, त्याच्यानंतर ठरवायचं आपल्याला इथला कोणता शब्द घ्यायचा आहे. आता मॅन ही एक व्यक्ती आहे, त्यामुळे आपण घेणार आहोत हू. सो बघा तुमचं जे वाक्य सुरू होईल ते होईल हू ने सुरू. कुठल्या तरी कनेक्टिव्हनेच वाक्य सुरू होणार आहे. म्हणजे ह्याच्या पुढे आपल्याला यापैकी कुठला तरी एखादा शब्द घ्यायचा. याच्यामध्ये अजून भरपूर शब्द असतात, परंतु जे मेन परीक्षेला विचारले जातात ते मी इथं लिहिलेले आहे. ओके, एक्झामच्या दृष्टीनेच आपण बघतो आहोत. सो हू हा शब्द इथे मी घेतलेला आहे. आता याच्या पुढचं जे वाक्य आहे ते आपल्या वाक्यरचनेवर डिपेंड असतं. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची इथं की पहिल्या वाक्यामध्ये जो काळ आहे त्या काळानुसार आपल्याला पुढच्या वाक्यातला काळ घ्यावा लागतो. जनरली माझे वाक्य नीट आहे का, कारण ह्याच्यामध्ये काळ खूप वेगवेगळे येतात. सो जनरली काय होतं की इथे जर प्रेझेंट असेल तर पुढच्या वाक्यात सुद्धा आपण प्रेझेंट घ्यावा. जनरली सांगते. त्यानंतर इथे जर भूतकाळ आहे तर पुढच्या वाक्यात आपण भूतकाळ घ्यावा जनरली, कारण इथे थोडेफार अर्थानुसार आपण वेगवेगळे टेन्स सुद्धा वापरू शकतो. परंतु एक ठोकताळा सांगते तुम्हाला, जेणेकरून परीक्षेत जमावं. तर बघा आय लाईक द मील. आता हे आपण नंतर बघू, आधी हे वाक्य बघू. आता इथं हू घेतला आपण, दिस इज द मॅन, हू. आता याच्या पुढचं हूच्या पुढे हूचा अर्थ काय असतो, जो जी जे. सो जो जी जे म्हणजे हा तो माणूस आहे जो. आता जोच्या पुढचं वाक्य तुम्ही तयार करायचं आहे. जो माणूस मला पुण्याला भेटला, जो माणूस कोट घालून होता, जो माणूस ठार मारला गेला. कोणतंही वाक्य तुम्ही तयार करू शकता. सो इथं लक्षात घ्या की हू हा शब्द इथं सब्जेक्ट म्हणून काम करतो. सो याच्या नंतरचं जे वाक्य आहे, सपोज हू इज किल्ड, हू इज किल्ड नाव. ओके, जो की आता ठार मारला गेलाय. दिस इज द मॅन हा तो माणूस आहे जो आता ठार मारला गेला आहे. कदाचित काही झालेलं असेल, ऍक्सिडेंट वगैरे, तिथं तो ठार मारला गेला आहे. सो मी इथे लिहिलेला आहे हूच्या नंतर जो ठार मारला गेला. आता हू हा सब्जेक्ट झाला, त्यानंतर मग मी हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब जे योग्य रचनेनुसार असतील ते घेतलेले आहे. सो अशा पद्धतीनं पुन्हा आपलं वाक्य जे आहे हू इथं कनेक्टिव्ह म्हणून पण काम करतो, सब्जेक्ट म्हणून पण काम करतो, आणि याच्या पुढचं वाक्य जे आहे ते आपल्याला सब्जेक्ट वर्ब या पद्धतीनं जे बेसिक स्ट्रक्चर असतं त्यानुसार आपण घेतलेलं आहे. आता दुसरं वाक्य बघूया, आय लाईक द मील. आता मील म्हणजे जेवण. तर आता मील हे काही व्यक्ती नाहीये, त्यामुळे आपल्याला इथं हू जमेल नाही, जमणार आहे. सो आपल्याला बघा ज्यावेळेस वस्तू किंवा एखादी निर्जीव गोष्ट सांगितलेली असेल, ठीक आहे, तर त्यावेळेस आपल्याला वापरायचं आहे विच. वस्तू, आता वस्तू निर्जीवच असतात. सो वस्तू निर्जीव असायला पाहिजेत त्या, तर त्याच्यासाठी आपल्याला विच वापरायचं आहे. त्या ठिकाणी आपण दॅट शब्द सुद्धा वापरू शकतो, हे लक्षात घ्या. विच आणि दॅट
हे दोन असे शब्द आहेत की जे आपण थोडेसे अल्टरनेटिव्हली बऱ्याच वाक्यामध्ये आपण वापरू शकतो, बऱ्याच वाक्यांमध्ये. सो बघा, आय लाईक द मील, मला ते मील आवडतं, आवडलं. आता इथं मी घेते आहे विच, कारण मील वस्तू आहे, निर्जीव आहे, त्यासाठी मी घेतलेला आहे विच. विच. आता तुम्ही इथं पास्ट टेन्स आहे, सो पास्ट टेन्स लिहा. विच वॉज कुक्ड बाय मॉम, जे की मम्मीने बनवलेलं होतं. विच वॉज कुक्ड बाय मॉम. सो या पद्धतीने घ्यायचे. आता बघा, ही रीच्ड पुणे. आता पुणे हे काय आहे? हे प्लेस नेम आहे. जेव्हा ठिकाणाचं नाव येतं, ठिकाण, प्लेस, वेअर म्हणजे ठिकाण झालं, तर ठिकाणाचा जेव्हा आपल्याला काही उल्लेख आलेला असेल तेव्हा त्याच्या पुढचा वाक्य जोडण्यासाठी वेअर शब्द वापरायचा. सो आता इथे मला काय वापरावं लागेल? ही रीच्ड पुणे वेअर. वेअर. आता तिथं काय आहे? वेअर माय अंकल लिव्ह. वेअर माय अंकल लिव्स. यस लावूया. जिथे माझे अंकल राहतात. ओके. सो मी तिथे पोहोचलो जेथे. आता वेअरचा अर्थ इथे येतो जेथे. जेथे माझे काका राहतात. ओके. सो या पद्धतीनं प्लेस साठी वेअर घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, दिस इज द टेम्पल. दिस इज द टेम्पल. आता शेवटचा शब्द पाहिला तो कोणता आहे? टेम्पल आहे. आता टेम्पल वस्तू, निर्जीव अशा ठिकाणी येतो, आहे ना. सो म्हणजे आपण इथं विच वापरू शकतो. येस, आपण इथे विच पण वापरू शकतो आणि आपण इथं दॅट पण वापरू शकतो. सो मी तुम्हाला सांगितलं दोन्हीही आपण वापरू शकत असतो, विच किंवा दॅट सायमल्टेनियसली. इथं सुद्धा दॅट वापरून तुम्ही लिहू शकता. आय लाईक द मील दॅट वॉज कुक्ड बाय मॉम. हे पण करेक्टच येणार आहे. सो इथे पण मी विच घेऊ शकते किंवा दॅट घेऊ शकते. ओके. फक्त आपल्याला त्या वाक्यानुसार पुढचं वाक्य बनवावं लागतं. दिस इज द टेम्पल विच किंवा दॅट वॉज सपोज बिल्ट बाय शिवाजी. ओके. विच ऑर दॅट वॉज बिल्ट बाय शिवाजी. सो या पद्धतीनं आपल्याला हे क्लॉज जर तुम्ही लिहिलं आणि तुम्ही जो काही भाग लिहिलेला आहे त्याला तुम्हाला अंडरलाईन करायची आहे. हा झाला तुमचा अंडरलाईन केलेला भाग. पूर्ण जे काही वाक्य तुम्ही लिहिलेलं आहे कनेक्टिव्ह पासून, हे सगळे कनेक्टिव्ह दिलेले आहेत मी तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स साठी. सो दॅट आणि हे कुठे वापरू शकतो आपण? तर इथे वस्तू, निर्जीव गोष्ट ह्याच्यासाठी आपण वापरू शकतो. आता वेन आपल्याला पाहायचं आहे. सो वेळ दर्शविण्यासाठी आपल्याला वेन वापरता येतं. बघा, वाक्य बघूया आपण वेनचं एक. सपोज असं वाक्य असेल, आय मेट माय टीचर. तर मी माझ्या टीचरला भेटले. ओके. सो आता इथे तुम्ही जर हे वाक्य आलं तर ह्याच्या पुढे तुम्ही हू घेऊन सुद्धा आन्सर तयार करू शकता. पण मी तुम्हाला इथे वेनचं दाखवते आहे, वेळ. आय मेट माय टीचर. जर तुम्हाला वेळेसंदर्भात वाक्य करायचं असेल तर वेन नाही. सो आता इथे मी लिहिते वेन. आता मी माझ्या टीचरला भेटले, केव्हा भेटले. सो तुम्ही लिहू शकता वेन. वेन वॉज, वेन ही वॉज. ओके. सब्जेक्ट घेऊया. वेन ही वॉज गोइंग टू मार्केट. ते जेव्हा मार्केटला जात होते तेव्हा मी माझ्या टीचरला भेटले. सो इथे आपण वेन वापरू शकतो, इथे आपण हू सुद्धा वापरू शकतो. पण इथे वेअर नाही वापरता येणार, लक्षात घ्या. कारण इथे टीचर शब्द आहे. प्लेस नेम असेल तर त्याच्या पुढे वेअर घेता येतं. सो स्टुडंट, तुम्हाला लक्षात आलं असणार आहे. या पद्धतीनं जर तुम्ही हे आन्सर लिहिले तर तुमचं इम्प्रेशन कायम राहणार आहे. आणि सांगू का, इम्प्रेशन जास्त राहतं कारण क्लॉज सगळ्या विद्यार्थ्यांना सोडवता येत नाही. त्यामुळे हे जर उत्तर तुम्ही या पद्धतीनं लिहिलं तर याचं खूप जास्त इम्प्रेशन टीचरवर राहतं की अरे वा, हा विद्यार्थी हुशार दिसतोय, याने क्लॉज सोडवलेला आहे. अशाच प्रकारचा पंक्च्युएशनचा एक टॉपिक आहे जिथे तुम्ही इम्प्रेशन पाडू शकता. ऑफकोर्स हे दोन बीट ऑर मधले पण आहेत, तुम्ही इथे ऑरचे पण प्रश्न सोडवू शकता. पण हे इम्प्रेशन वाढवणारे बीट्स आहेत. तुम्हाला जर हे छान जमायला लागले आणि ते जमतील माझ्यासोबत राहिल्यास तर तुम्ही नक्कीच काय करायचं आहे, आपले हे जे भाग आहेत सगळे ते पहा तुम्ही आणि त्याच्यावरून तुम्ही हा भाग तयार करून ठेवा, जेणेकरून तुमचं इम्प्रेशन वाढणार आहे. इम्प्रेशन वाढवणारा अजून एक टॉपिक आहे पंक्च्युएशन. सो पंक्च्युएट द फॉलोइंग हा लँग्वेज स्टडी मधला जो बीट येतो त्याच्यासाठी मी तुम्हाला इम्पॉर्टंट पंक्च्युएशन पण देईल आणि त्याच्या काही गोष्टी आपण आता इथे पाहणार पण आहोत. सो पहिले याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही, त्याच्यानंतर आपण पाहूया पंक्च्युएशन. आता पाहूया पंक्च्युएशन मध्ये इम्प्रेशन
इम्प्रेशन कशा पद्धतीने आपण तयार करू शकतो. एक तर हा हार्टबीट आहे. पुन्हा मी सांगितलं की इथे सुद्धा इम्प्रेशनसाठी वाव असतो, कारण तुम्ही हार्टबीट सोडवलं ते करेक्ट आलं की टीचर खूप इम्प्रेशन त्याचं पडतं. हा पहिलाच क्वेश्चन असतो. सो बघा आता ऍक्च्युअल हा भाग सोडवत असताना याला पण खूप डिटेलमध्ये घ्यावं लागतं, पण मी काही ठोकठोक गोष्टी तुम्हाला इथे सांगणार आहे. आणि याच्यानंतर एक व्हिडिओ देईल ज्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पंक्च्युएशनचे वाक्य असतील, कारण एक महत्वाची टिप लक्षात घ्या. पंक्च्युएशन जे आहे ते तुमच्या पुस्तकातली वाक्य येतात. ही महत्वाची सूचना तुम्हाला कोणीच सांगणार नाही. आणि हा व्हिडिओ सुद्धा बघा, आजपर्यंत तुम्हाला या टाईपचा व्हिडिओ युट्यूबवर भेटणार नाही, पण इथून पुढे मात्र सगळे आता कॉपी करायला लागतील. असो, तर तुम्हाला पंक्च्युएशन साठी महत्वाचं काय लक्षात घ्यायचं आहे, तर आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी मी इथे सांगते आहे तुम्हाला. आणि बघा आता सुरुवात करूया आपण पंक्च्युएशन साठी. फक्त गोष्टी आपण बघूया बघा. सो पहिलं तर नियम असा आहे की तुम्हाला योग्य कॅपिटल लेटर्स वापरायचे आहेत. दुसरा नियम आहे की दिलेल्या वाक्याचा प्रकार बघायचा आहे. वाक्य नीट वाचा 1-2 वेळेस. त्याच्यामध्ये वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे का, स्टेटमेंट आहे का, कारण स्टेटमेंट असेल तर सगळ्यात शेवटी फुल स्टॉप द्या. इम्परेटिव्ह सेंटेन्स जरी असेल तर सगळ्यात शेवटी फुल स्टॉप येतो. दिलेलं वाक्य जर इंटरोगेटिव्ह असेल, प्रश्नार्थक असेल तर शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. जर दिलेलं वाक्य एक्सक्लामेटरीचं असेल तर सगळ्यात शेवटी उद्गारवाचक वाक्याचं चिन्ह द्यायचं, उद्गारवाचक चिन्ह द्यायचं. आता हे झालं चिन्हांच्या बाबतीमध्ये, पण ह्या प्रत्येक वाक्याची सुरुवात सुद्धा कॅपिटल लेटरने करावी लागते. सो हे सर्व नियम तुम्हाला, कॅपिटलचे सर्व नियम लक्षात ठेवायचे आहेत. प्रॉपर नाउन जिथं जिथं आलेले असतील, व्यक्तींची नावं, नद्यांची नावं, गावांची नावं, अशी नावं जर आलेली असतील तर त्याचं पहिलं अक्षर हे कुठेही आलं शब्द, सुरुवातीला असो मध्ये असो, ते कॅपिटल लिहावं लागतं. तर अशा ह्या ठोक गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा आणखी एक महत्वाची गोष्ट, एक्झाम मध्ये वाक्य कशा पद्धतीचं येतं. दिलेल्या वाक्यामध्ये जर तुमच्या लक्षात येत असेल की काही रिपोर्टिंग स्पीच टाईप तुम्हाला वाक्य दिलेलं आहे, म्हणजे कसं की डायरेक्ट इनडायरेक्टचं वाक्य आहे, कोणीतरी बोललेलं आहे, हे जेव्हा दिलेलं असतं तेव्हा ते डायरेक्टचं वाक्य असतं. ते डायरेक्टचं वाक्य जे आहे ते तुम्हाला अशा पद्धतीनं सेड या शब्दावरून, आस्क्ड या शब्दावरून तुम्हाला ते कळतं. सो सेड किंवा आस्क्ड हा शब्द आला असेल तर ते वाक्य डायरेक्टचं आहे. मग डायरेक्टचं वाक्य करत असताना बघा, वाक्याची सुरुवात आहे याची, म्हणून आपण हे कॅपिटल लिहूया. सो मी इथं टी कॅपिटल लिहिला. त्यानंतर लिहूया टीचर. आता हे वाक्य जर पाहिलं तर सेड आहे, त्याच्यानंतर इथे महेश हा एक शब्द आहे, म्हणजे टीचर महेशला उद्देशून काहीतरी बोलत आहे, हे आपल्या लक्षात येतं. त्या दोन्हीच्या मध्ये टू नाहीये, त्यामुळे तो बाहेर नाही घ्यायचा, तो मध्ये घ्यावा लागेल. सो टीचर सेड. आता जेव्हा अशा प्रकारचं वाक्य कोणी कुणाला बोललं असं वाक्य असतं, तेव्हा ह्या सेडच्या नंतर कॉमा द्यायचा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा. लक्षात ठेवा आणि चिन्ह नीट काढा. सो असे डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचे. आता इथून वाक्य आहे महेशला संबोधून बोललेलं आहे, सो यम कॅपिटल व्यक्तीचं नाव आहे म्हणून. सो महेश. आता ह्याला बोललेलं आहे संबोधून, त्यामुळे महेश नंतर तुम्हाला कॉमा द्यावा लागतो. हे सगळा चिन्हांचा खेळ असतो. पंक्च्युएशन म्हणजे हे सगळे योग्य ठिकाणी चिन्ह देता आले पाहिजे. सो महेश दिला, कॉमा झाला. त्याच्यानंतर आता हे वाक्य जर पाहिलं, आर यू रेडी, सो तुम्हाला सहज समजेल की हा प्रश्न आहे. सो शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यावं लागेल. आता इथे महेशने सुरुवात केलेली आहे, त्यामुळे हे कॅपिटल लिहायची गरज नाही. आर यू रेडी. आणि इथे द्यायचं आहे क्वेश्चन मार्क, आणि इकडे आपण इन्व्हर्टेड कॉमा दिलेले आहे, त्या कॉमा या पद्धतीनं क्लोज करायचे आहेत. म्हणजे बघा याची डिरेक्शन अशी असते, याची खाली असते. सो हे असतात डबल म्हणजे दोन, इन्व्हर्टेड म्हणजे उलटे. सो हे असे आहेत आणि हे खाली जाणारे आहेत. सो डबल इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये वाक्य लिहावं लागतं. आता हे वाक्य बघा, हे पण तशाच टाईपचं आहे, पण देण्याची पद्धत वेगळी आहे. सिट डाऊन, द टीचर सेड. टीचर सेड टीचर म्हणालेलंच आहे, पण हे सुरुवातीला दिलेलं नाही. जसं हे टीचर सेड सुरुवातीला आहे, हे शेवटी आहे, पण तरी पण हे वाक्य टीचरनेच म्हणलेलं आहे. आता म्हणलेलं वाक्य म्हटलं की आता हे वाक्य म्हणलेलं आहे सिट डाऊन. सो हे वाक्य डबल इन्व्हर्टेड मध्ये घ्यायचं. जे वाक्य बोललेलं आहे ते डबल इन्व्हर्टेड मध्ये घ्या. इथे नंतर वाक्य म्हणून आपण नंतर घेतलं, इथे सुरुवातीला घ्यायचंय. पहिला शब्द कॅपिटल. सो कॅपिटल एस लिहित असताना थोडं काळजीपूर्वक लिहा. बरेच जणांचं स्मॉल आणि कॅपिटल एस सारखंच असतं, तसंच डब्ल्यू पण सारखंच काढतात, कॅपिटल पण सारखं, स्मॉल पण सारखं. सो हे चालणार नाही, मग पंक्च्युएशनचे मार्क्स कटतील. सो यस मोठा लिहूया, सिट डाऊन. सो हे आज्ञार्थी वाक्य आहे. इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करूया, कारण इथं वाक्य संपलेलं आहे. आता हे इथं पूर्णविराम असतो, परंतु इथं टीचर सेड आहे, त्यामुळे इथे आपल्याला कॉमा द्यावा लागतो. लक्षात घ्या. हे वाक्य संपल्याच्या नंतर पुढचं वाक्य आहे रिमेनिंग. संपलं म्हणजे पूर्ण नाही झालेले, तर टीचरनी म्हणलेलं वाक्य आहे, त्यामुळे इथे कॉमा द्यायचा. आणि याच्या पुढे आता हे कॅपिटल नाही लिहायचं, कारण कॉमा आहे. द टीचर सेड. आता मात्र इथे शेवटी पूर्णविराम द्यायचा आहे. सगळे चिन्ह, सगळे कॅपिटल लेटर्स, हे सगळं व्यवस्थित लिहिलं की आपोआप मार्क पडतो. आणि
आणि टीचरला वाटतं वा पंक्च्युएशनचं सुद्धा उत्तर करेक्ट लिहिले. आणि घाबरू नका, मी सगळे पंक्च्युएशन जे इम्पॉर्टंट आहेत तुमच्या बुक्स मधले ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणारच आहे. सो आता नेक्स्ट बघा, आता इथं वाक्य दिलेलं आहे हाऊ नोबल यू आर. थोडंसं कन्फ्युज होईल की हाऊ शब्द आलाय तर प्रश्नार्थक आहे का, पण रचना बघा हाऊ नोबल यू आर म्हणजे हे एक्सक्लामेटरीचं वाक्य आहे आणि कोणी म्हटलंय कुंती सेड. आता हे वेगळं नाव आहे तर कदाचित हे नाव आहे का हे पण काही जणांना कळणार नाही, पण थोडंसं विचार करा, थोडंसं वाचन करा. कुंती हे नाव आहे. आता हे वाक्य कुंतीनं बोललेलं आहे, सो इथं डबल इन्व्हर्टेड येईल. सो एच कॅपिटल पहिला, हाऊ नोबल यू आर. हे उद्गारवाचक वाक्य आहे त्यामुळे इथे उद्गारवाचक चिन्ह येईल. इथं वाक्य संपलेलं आहे म्हणून डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करा. आता इथे पुन्हा कॉमा द्यायचा आहे, त्याच्यानंतर कुंतीचं के कॅपिटल कारण नाऊन आहे, नाव आहे, प्रॉपर नाऊन कुंती सेड. आणि आता पूर्ण वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. सो अशा पद्धतीनं तुम्हाला हे उत्तर लिहावे लागतात. सो आशा करते की पंक्च्युएशन सुद्धा कसं करायचं, इम्प्रेशन साठी आपण काय केलं पाहिजे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओतून समजलं असेल. आपला ग्रुप जॉईन करा आणि एक्झामिनरला इम्प्रेस कसं करायचं हा व्हिडिओ जरूर पहा. म्हणजे तुम्हाला येत्या काही 3 दिवसात सुद्धा, अगदी येत्या नंतर लास्ट 3 डेज स्ट्रॅटेजी पण मी तुम्हाला देईन, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 दिवस जरी तुम्ही माझ्या सोबत असाल तरी सुद्धा तुम्ही 100 मार्क्स कव्हर करू शकाल. 100 पैकी 100 मिळवू शकाल. 95+ तर गॅरंटीने मिळवाल. पण त्यासाठी पहिल्या व्हिडिओ पासून आपले सर्व व्हिडिओज पहा, आपले जुने व्हिडिओज सुद्धा आहेत. सो तुम्ही ग्रुप जॉईन करा, तिथे मी तुम्हाला सर्व व्हिडिओज हँड रिटन नोट्स अवेलेबल करून देईन. आणि आपला पहिला व्हिडिओ पाहायला विसरू नका. एक्झामिनरला इम्प्रेस कसे करावे बघा, इथं दिलेले आहे मी एक्झामिनरला इम्प्रेस कसे करायचे. ह्याच सिरीज मधले आपण हे सर्व व्हिडिओ घेत आहोत. सो तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपण लाईव्ह क्लास पण घेणार आहोत. आणि महत्त्वाची सूचना, आपण परवाच्या दिवशी लाईव्ह क्लास घेतो, उद्या आपण लाईव्ह क्लास घेतो आहोत संध्याकाळी 8 वाजता. सो तुमच्यासाठी कम्युनिटी पोस्ट मध्ये सुद्धा मी ही पोस्ट टाकेल. सो संध्याकाळी 8 वाजता ग्रामर, संपूर्ण ग्रामर तुम्हाला मी त्या दिवशी सांगणार आहे. 1 तास लागो 1.5 तास लागो, संपूर्ण ग्रामर तुम्हाला लाईव्ह क्लास मध्ये शिकवल्या जाईल. सो त्यासाठी सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.